नमस्कार सर. सर नमस्कार. नमस्कार. हो. तर सर पहिल्यांदा आधी तुमच्या दृष्टिकोनातून काय दिसतंय सगळ्या जगात जे काही चालू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? 1918 साली इन्फ्लुएन्झाची साथ आली आणि त्यानंतर 100 वर्षांनी हा करोना. या करोनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो येताना एक प्रश्नचिन्ह घेऊन आलाय आणि ते प्रश्नचिन्ह असं की ही जैविक युद्धाचा प्रकार आहे का, हा मोठा प्रश्न. कारण आणि या प्रश्नाचं उत्तर कदाचित असू शकेल असं आहे आणि तीच काही चिंतेची बाब आहे. म्हणजे जर हे जैविक युद्धाचा प्रकार असेल किंवा यापुढे असं जैविक युद्ध होणार असेल तर सीमेवरचा फक्त सैनिकच युद्ध लढणार नाही, तर प्रत्येक भारतीयाला, प्रत्येक नागरिकाला युद्ध लढायला लागेल. आणि त्याच्याकरता म्हणजे आपला नेहमीचा रूल म्हणजे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. म्हणजे जो फिट असेल तोच जगणार, तोच टिकणार. आणि प्रत्येक नागरिकाला फिट व्हायचं आहे कारण हे युद्ध लढायचं असेल तर. आणि त्यास हा फिटनेस फक्त शारीरिक नसेल, तो मानसिक असेल आणि आर्थिक पण असेल. आर्थिक अशा म्हणतो मी की आपल्याला स्वतःला फिट राहायचं आहे, शारीरिक आणि मानसिक. आणि त्याचबरोबर घरातले जे वीक लिंक्स आहेत त्यांनाही आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे. म्हणजे फक्त घराच्या बाबतीत नाही तर समाजाच्या बाबतीत पण होऊ शकतं की आपल्याला फक्त नुसतं शारीरिकदृष्ट्या फिट राहायचं नाही तर आर्थिकदृष्ट्या पण फिट राहायचं आहे, कारण या वीक लिंक्सना बरोबर नाही. मध्यंतरी मी एक बातमी वाचली की करोना झालेल्या आपल्या आईला एका माणसाने रानात सोडली. सगळ्यांनी त्या माणसाला हे केलं, पण मला त्यामध्ये एक वेगळा अँगल दिसतो. तो अँगल असा की कदाचित ती त्या माणसाची हातबलता असू शकेल. म्हणजे असं की घरात 2 कच्ची बच्ची असतील, करोनासारखा आजार, त्या मुलांना होऊन ही एक इच्छा असेल आणि त्याचबरोबर होणारा खर्च तो झेपला पाहिजे. बरं क्वारंटाईन वगैरे हे सगळं शहरात वगैरे ठीक आहे, पण खेड्यात तितकं जमतं तसं नाही. एक तर घरं लहान असतात, सगळेच प्रकार. तर त्याने कदाचित हतबल होऊन आपल्या आईला रानात सोडलं असेल, ही एक शक्यता. तर हे होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करायला लागतील. म्हणजे समजा जेव्हा आपण म्हणतो म्हणजे दीन दुबळे, गरीब या सगळ्यांना आपण बरोबर घेऊन जायचं आणि ते बरोबर न्यायचंच आहे. कारण आपण किती म्हटलं तरी जोपर्यंत मानव आहे तोपर्यंत मानवता आहे आणि जी काही प्लॅनिंग करायचं आहे ते त्या दृष्टिकोनातून. मला वाटतं की या दृष्टिकोनातून प्लॅनिंग मी कसं करणार, तर शारीरिकदृष्ट्या फिट राहायचं म्हणजे काय राहायचं, तर तुम्ही त्या पद्धतीने व्यायाम केले पाहिजेत किंवा व्हॉट एव्हर इट इज, ज्याला ज्या प्रकारचं औषधं झेपतात ती झेपली पाहिजेत. दुसरा एक मुद्दा असा होता, एक स्टोरी मी अशी वाचली की एक वडील आपल्या मुलाची औषधं घ्यायला बाहेर पडत होते. ते राहत होते खेड्यात आणि ती औषधं मिळत होती तालुक्याच्या जागी. तर तिथपर्यंत तो 60 वर्षाच्या नंतरचा माणूस आपल्या मुलासाठी सायकलवरनं निघाला होता. म्हणजे यापुढे जेव्हा तयारी करायला, पुढचं जग तयारी करेल त्यावेळेला मेडिकल ट्रीटमेंट हा एक मुद्दा असेलच, पण तो सगळ्या सेक्शनना पर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे कसं आहे की PHC आहे, पब्लिक हेल्थ सेंटर्स आहेत, परंतु त्याची अवस्थाच काय की त्या पब्लिक हेल्थ सेंटर्समध्ये तुम्हाला डायजिन देखील मिळतं की नाही हे प्रश्न आहे. तर पुढचं जे प्लॅनिंग आहे ते मला वाटतं ज्येष्ठ नागरिक पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतोय की त्या पद्धतीने असावं. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत बरं त्यातही प्रकार आहेत की खेड्यातलं ज्येष्ठ नागरिक वेगळं आहे आणि मध्यम वर्गीय ज्येष्ठ नागरिक वेगळा आहे. परंतु त्यांनीही मला वाटतं की एखादा असिस्टेड लिव्हिंग प्रकार सुरू करावा. म्हणजे जे शहरात राहतात ज्येष्ठ नागरिक त्यांनी आज शहरावर लोड टाकू नये, तर त्यांनी थोडंसं खेड्याच्या शहरापासून थोडं दूर राहावं. कारण काय होतं की जेव्हा तुम्ही घरात बसता की जेव्हा तुम्ही शहरात राहता आणि काही काम करत नाही त्यानंतर शहरावर तुमचा लोड पडतो, तर तो तितकासा करेक्ट नाही. जर तुम्ही थोडे बाहेर राहाल तर ते शहरात चांगलं तुमच्या दृष्टीने चांगलं असेल. आणि खेड्यातला म्हणशील तर तिकडे सरकारने खरंच काहीतरी करायची गरज आहे. करोना नंतरचं जग हे मेडिकल सायन्सला मला वाटतं जास्त प्रेफरन्स देईल. त्यासाठी मेडिकल इन्शुरन्स वाढतील, औषधाचं डिस्ट्रीब्युशन चांगलं व्हायला पाहिजे, मेडिकल सर्व्हिसेस ठिकठिकाणी पोचावी, हाच ज्येष्ठ नागरिक पॉईंट ऑफ व्ह्यू मला विचार वाटतो.
अच्छा. आणि आपण एक बघितलंय की करोनामुळे ज्यांना सगळ्यात जास्त याचा त्रास झालाय हे सगळे ज्येष्ठ नागरिक. म्हणजे मी परवा स्टॅटिस्टिक्स बघितली अक्रॉस द वर्ल्ड. तर जेवढ्या डेथ्स झाल्या त्यातले मोस्टली सगळे म्हणजे जवळपास 49% लोक 75च्या पुढचे होते. त्याच्यानंतर अधिक 24.5% लोक 65 ते 75 याच्या मधले होते. म्हणजे बघायला गेलं तर 75% डेथ्स या 65 प्लस या वयोगटातल्याच आहेत. तर एक कारण असं सांगितलं जातं. हा नाही, मला फक्त एकच मुद्दा ऍड करायचा होता की असं होतं की करोनाच्या जोडीला इतर असलेली आजारपण यांच्यामुळे तो त्रास अधिक वाढतो असं म्हणतात. तर या सगळ्या दृष्टिकोनातून काय विशेष खबरदारी घेतली पाहिजे असं तुम्ही सांगा. ते काय माहिती का, ऍज पर एजेस तुम्हाला आजार हे होणारच रे. तुम्ही म्हणजे योग करा वगैरे सगळं ठीक आहे, पण थोडंफार होतच. असिस्टेड लिव्हिंग नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे आपल्याकडे आताशी नवीन होतोय तो, की ज्याच्यामध्ये की यू ओन युअर हाऊस विथ ऑल सिनियर सिटीजन फॅसिलिटी अवेलेबल नियर बाय. म्हणजे आता सध्या मी राहतोय जिथे गगन न्यू लाईफमध्ये, तिकडे कसं आहे की आम्ही साधारणतः सगळे 65 वर्षे लोक आहोत. ते लोणावळ्यापासून 10 किलोमीटरवर आहे. म्हणजे शहरात असं नाही. निसर्ग सान्निध्य. त्याचप्रमाणे मेडिकल एडसाठी हॉस्पिटल कॉम्प्लेक्समध्ये आहे. तर हॉस्पिटल असू शकेल असं नाही. माझ्यामध्ये साधी ओपीडीची सोय पण पुरेशी होऊ शकेल इमर्जन्सीसाठी. त्याच्यानंतर इकडे ओपन जिम आहे, बॅडमिंटन कोर्ट आहे, टेबल टेनिस खेळतो आम्ही, क्रिकेटच्या मॅचेस भरवतो. कसंही म्हणजे यू एन्जॉय युअर सेल्फ. आणि त्याच वेळेला दर आठवड्याला चेकअप होतं, बीपी, डायबिटीस. त्याचप्रमाणे दर 3 महिन्यांनी ब्लड चेकिंग वगैरे सगळं ते चेकिंग होतं. तर हा प्रकार मला योग्य वाटतो. फक्त काय आहे की सध्या तरी तो खूप महाग आहे, सगळ्यांना परवडणार नाही. तर हा मध्यमवर्गापर्यंत तरी पोचावा आणि त्या दृष्टिकोनानं काहीतरी हालचाल व्हावी असं मला वाटतं. की हा यासाठी मध्यमवर्गाने काहीतरी प्लॅनिंग करावं. पण हा प्रकार चांगला आहे ॲसिस्टेड लिव्हिंग, आणि त्याला जास्तीत जास्त महत्त्व यावं. त्या दृष्टिकोनातनं आयतर एनजीओजनी पुढे यावं. आणि ग्रामीण भागातील वृद्धांसाठी तर मी म्हणेन की एनजीओ मस्ट कम फॉरवर्ड, की त्यांच्यासाठी खरंच काहीतरी करण्याची खूप गरज आहे. ग्रामीण भागात मी त्यावेळेला मला आठवत आहे, मी ज्या टाटा पॉवर्समध्ये होतो त्यावेळेला आम्ही CSR ॲक्टिव्हिटी करायचो. तर त्यावेळेला आम्ही एक आय कॅम्प घेतला होता कॅटरॅक्ट ऑपरेशन्सचा. तर त्या ऑपरेशन्समध्ये आम्ही गावागावात जायचो लोकांकडे आणि लोकांना विचारायचो की तुम्ही येणार का. तर ते म्हणणार, साहेब कसं काय येणार, तुमचं ऑपरेशन, तुमचा कॅम्प आमच्यापासून 10-15 किलोमीटरवर आहे. मग काय झालं, नाही पण मग तिथपर्यंत कसं यायचं. मग आम्ही सांगायचो की ठीक आहे, आम्ही मला गाडी पाठवतो, मग बसने याल येऊ, पण मग आमच्याबरोबर कोण येणार. म्हणजे तुमची मुलं. नाही साहेब, ते सकाळीच कामाला जातात ना आणि खाडा करून चालत नाही. मग आम्ही त्यांना सांगतो ठीक आहे, तुम्ही एकटे या, आम्ही तुमची काळजी घेऊ. पण हे त्यासाठी एनजीओची खूप गरज आहे. मला वाटतं पुण्याला काही चांगले एनजीओज आहेत, ते येतात अशी कामं करतात. पण हे कारण ग्रामीण भागात किंवा ज्यांची पोट हातावर आहेत ना, त्यांना नाही शक्य रे. घरच्या म्हणजे त्यांचा हातबलता आहे. आपल्या घरच्या आई वडिलांकडे बघणं त्यांना खरंच नाही शक्य, खरंच नाही शक्य. तर त्या दृष्टिकोनातनं एनजीओनी पुढे येऊन त्यांची सोय त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. अच्छा. आणि तुम्ही समजा आता हे असंच चालू राहिलं म्हणजे डिसेंबर पर्यंत लस येईल असं म्हणताय, पण जरी ती आली म्हणजे येणार म्हणजे काय तर ती अप्रूव्ह होईल, तिथून पुढे पुन्हा त्याचं मास प्रोडक्शन होऊन प्रत्येक भारतीयापर्यंत ते जायला आणखीन पुढचा किमान 6 महिन्याचा तरी काळ जाईल. म्हणजे दीर्घकालीन हे जर का असं राहिलं तर तुम्हाला काय वाटतं याच्यासाठी लॉंग टर्म साठी म्हणून आपल्याला काय प्लॅनिंग करण्याची गरज आहे. तसं खूप काही प्लॅनिंग करता येते आपल्याला. मध्ये मी अहमदाबादमध्ये मी एके ठिकाणी वाचलं की अहमदाबादमध्ये त्यांनी रोबोजने काम केलं. एक अख्खा करोनाचा सेक्शन रोबोजने सांभाळला. तर ती ऑथेंटिटी मी बघितलेली नाही, मला चेक करायची ती, पण मी नेटवर वाचलंय. तर तुला जमलं तर बघ, ते ऑथेंटिटी चेक कर. पण तसं असेल तर
तर AI विल डेफिनेटली कम इन फ्युचर, पण त्याला वेळ लागेल थोडंच. पण आज ना उद्या तो यावाच लागेल आहे. तर AI विल बी डेफिनेटली कमिंग फॉरवर्ड. त्याचप्रमाणे दुसरा म्हणजे मला याच्यामध्ये खटकलेली गोष्ट म्हणजे की मध्यमवर्ग जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळेला मध्यमवर्ग हा बराचसा ह्याच्यामध्ये बिझी झाला वेगवेगळ्या रेसिपी करण्यात. मी सगळ्यांचं म्हणत नाही, मी काही नाही, खरोखर पुढच्या वर्गाला मदत केली. मी जे म्हणतो की आपल्याला असं सक्षम व्हायचं आहे की विकर सेक्शनला पण बरोबर घेऊन जायचं आहे, आणि ते आपण घेऊन जाणारच आहोत. कारण शेवटी आपल्याकडे मानवता नावाचा प्रकार आहेच, प्रत्येकाकडे आहे. तो जोपर्यंत मानव आहे तोपर्यंत मानवता आहे. तर यावेळेला लॉकडाऊनमध्ये जे बघितलं तर मध्यमवर्गाने कसा सहभाग उचलला, तर त्यांच्या बरोबर ज्या काही घरात काम करणारी बाई असेल तिचं एक महिन्याचं राशन भरलं, रिक्षावाला जवळपास संबंधित असेल त्याला मदत केली. अशा प्रकारे मध्यमवर्गाने मदत केलेली आहे. मुख्यमंत्री फंडाला मदत केली. पण हे कुठेतरी एकत्रपणे एफर्ट्स करायची गरज आहे, आणि एनजीओनी यासाठी आत्तापासून एनजीओनी तयारी केली पाहिजे की कारण मी म्हटल्याप्रमाणे जर युद्ध जैविक युद्ध झालंच तर प्रत्येक नागरिकालाच लढायचं आहे. तर त्या दृष्टिकोनानं प्लॅनिंग व्हावं आणि इन्शुरन्स वाढावा. इन्शुरन्स कंपन्यांना जास्तीत जास्त हे मिळावं, आणि वर्क फ्रॉम होम ही मला वाटतं येईलच. वर्क फ्रॉम आणि जॉब जाणं हा प्रकार आहेच. त्यासाठी काही आधी काही करता आलं तर, कारण इंडस्ट्रीज बंद होते, त्यासाठी काय प्लॅनिंग करता येईल ते. पण डिझास्टर मॅनेजमेंट पाहिजे काहीतरी, आणि इट हॅज टू बी ऑन रेग्युलर बेसिस. हे आपण आता कसं करणार मला माहिती नाही, पण डिझास्टर मॅनेजमेंट इज मस्ट, जे आपल्याकडे यावेळेला मला वाटतं नव्हतं. कारण मग सुरुवातीला चालतो, उत्साह असतो, पण नंतर मग गोंधळ होतो, जो यावेळेला दिसला की बरेचसे श्रमजीवी वर्ग चालत निघाला, तर तो प्रकार खटकला, मी वाईट वाटला की त्यांच्याकडे कोणीच नाही बघितलं रे, की तो प्रकार विचारात घेतला गेला नाही. असं मला वाटतं की हा प्रश्न येऊ शकेल हे आपण हे नाही केला, गेस नाही केला. तर त्या दृष्टिकोनातूनच विचार व्हावा की नाही. म्हणजे आता करोना तर हा वेगळा प्रकार आहे, पण डिझास्टर मॅनेजमेंटच्या बाबतीत आपण अजूनही बरेच मागे. उदाहरणार्थ आता नुकताच विदर्भात पूर चालू आहे, खूप मागे आणि होते. गेल्या वेळी जे पण मला असं कोल्हापूर वाटतं सांगलीत झालं तेच आता इथे होतं. पण मला स्वतःला असंच वाटतं रे की आता मी जिथे काम करत होतो ना तिकडे डिझास्टर मॅनेजमेंटची आमची फाईल होती, आमच्या कंपनीने केलेली, आणि ती फाईल मी एकदा जस्ट नजर करून घातली आणि नंतर ती ड्रॉवरमध्येच राहिली. म्हणजे त्यावेळेला माझा देखील स्वतःचा अवेअरनेसच कमी पडला, आणि ज्या वेळेला 26 जुलैचा पाऊस आला त्यावेळेला त्या फाईलची आठवण झाली. ऑफकोर्स वी कुड कॅरी आउट, पण दॅट इज नॉट करेक्ट. म्हणजे प्रत्येक माणसालाच त्या बाबतीत खरं जागरूक व्हायला पाहिजे. तर ती जागरूकताच आपल्याकडे नाहीये. मी माझ्या स्वतःकडे नव्हती, तर मित्रांना काय सांगणार. तर ती जागरूकता आपल्याकडे का नाही माहिती नाही, पण डिझास्टर मॅनेजमेंट आपण जितकं सिरियसली घ्यायला पाहिजे ते अजूनही घेत नाही. आता डिझास्टर मॅनेजमेंट हा प्रकार तुमच्या बोलण्यात आता माझ्या लक्षात आलं की अमेरिकेत जसं डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन हे जसं शालेय शिक्षणाचा भाग असतं, तसं आपल्याकडे शिक्षणात हा एक खूप महत्वाचा केला पाहिजे. कारण भारताच्या कुठल्या ना कुठल्या तरी भागात पूर येतातच आहेत, भूकंपाचे धक्के बसतातच आहेत, किंवा अगदीच काय नाही म्हटलं तर एखादी रोगराईची साथ येते. 26 जुलैचा मुंबईतला पाऊस एवढा कठीण होतं प्रकरण की कधी इमॅजिनच नव्हतं केलं. ते तर पूर्ण अनपेक्षितच होतं, कारण मुंबईत एवढा पूर परिस्थिती येईल कधीच कोणी कल्पना केली कल्पना केली नव्हती. हो. आणि जैविक वॉरमध्ये दुसरं काय माहितीये का, की आता करोनाचा ठीक आहे, पण कदाचित माणूस जो कोणी शास्त्रज्ञ असेल तो त्या व्हायरसचं कॅरेक्टरिस्टिक ठरू शकेल. गॉट इट. त्याने जर त्याप्रमाणे तुम्हाला फ्लेक्झिबल व्हायला लागेल तुमच्या इम्युन सिस्टीमला. ते एक मोठं आव्हान आहे. तर युअर इम्युन सिस्टीम हॅज टू बी परफेक्ट, हॅज टू बी स्ट्रॉंग. त्या दृष्टिकोनात रोजचेच म्हणजे तुम्हाला रोजच सतर्क राहायला पाहिजे, आहारामध्ये किंवा व्यायाम करण्यामध्ये. आणि वर्क फ्रॉम होम हा प्रकार कितपत म्हणजे मला वाटतं तो कायमचाच सुरू होईल.
कारण वर्क फ्रॉम होम मध्ये लोकांच्या लक्षात आलं की एक तर ट्रान्सपोर्ट मध्ये फरकची गरज नाही, हो. ट्रान्सपोर्ट टेन्शन नाही, बरं 24 तास माणूस अवेलेबल आहे काम करायला, कॉन्फरन्स मीटिंग कधीही घेता येते. तर हे ऑफिस सगळा विचार आणि ऑफिस परत एखादा व्यक्ती इन्फ्रास्ट्रक्चरवरचा ज्याला सगळा खर्च ऑफिसमध्ये वाचतो. येते, इन्फ्रास्ट्रक्चरवर सगळा खर्च असतो. हो. एखादा माणूस ऑफिसमध्ये गेला की त्याला त्यासाठी पंखा आला, एसी सिस्टीम आली, व्हॉट एव्हर इट इज. माझा एक नातेवाईक बडोद्याला सध्या आहे, राहतो, घर त्याचं बडोद्याला आहे आणि तो मुंबई जॉबला आहे. तर आता करोनाच्या वेळेला तो सुदैवाने बडोद्यात होता आणि तो तिकडेच अडकला. आता त्याला तो विचारतोय ऑफिसला की मी कधी येऊ. ते सांगतात नाही सध्या अजून तरी तुम्ही घर वर्क फ्रॉम होमच करा. वर्क फ्रॉम होम म्हणजे तो 24 तास कामाला लागलेला असतो आणि ते त्यांच्या दृष्टीने त्यांना ते आवडतंय की तू इथे येणार म्हटल्यानंतर परत त्याच्यासाठी त्याचे केबिनला लाईट आले, हे आलं, सगळं ओव्हरेज वाढले ना. त्याच्या तू तिकडेच बरं आहेस, आम्ही तुला पाहिजे तेव्हा पकडतो, पाहिजे तेव्हा तुला काम सांगतो. तर मला वाटतं वर्क फ्रॉम ही एक रेग्युलर फीचर होणार. माझ्या एका मित्राच्या ऑफिसच्या म्हणजे त्यांच्या ग्रुपची प्रोडक्टिव्हिटी लॉकडाऊनच्या काळात 110% झाली. त्याच्यामुळे त्यांचे सगळे वरचे मॅनेजर्स खुश आहेत. आणि दुसरं काही काम नाही म्हटल्यानंतर लोक घरकाम तरी करू. हो, हो. पण मला तुमचं लक्ष एका गोष्टीवरती आणायचं आहे, म्हणजे त्याच्यावरती तुमचं मत हवंय मला. ते म्हणजे कारण बाकी सगळ्या गोष्टींचे आपण काही ना काहीतरी मार्ग काढतोय, पण एक गोष्ट आहे जी या सगळ्या कोरोनाच्या ह्याच्यात फार अडकली आहे, ते म्हणजे शिक्षण. तर शिक्षण शिक्षण संदर्भात व्यवस्थेवरती मी तुला एक गोष्ट सांगतो. 30-35 माणूस ग्रामीण भागातला, त्याच्या गावाच्या बाहेर एक शाळा आहे चांगली अद्ययावत, जिथे मोठमोठ्या श्रीमंतांची मुलं शिकतात. तर त्याला वाटतं की आपल्या मुलाने पण त्या शाळेत जावं. ओके. आणि त्याला असं का वाटतं, तर त्याच्या आईची इच्छा होती की त्याने या शाळेत जावं, अशा मोठ्या शाळेत जावं. तर तो म्हणा की आपल्या आईची इच्छा आपण नाही पुरी करू शकलो, नाही जमलं तिला नाही जमलं, पण आपल्या मुलाने तरी जावं. आणि आता तो प्रयत्न करतो, पैसे जमवतो आणि आपल्या मुलाला त्या शाळेत घालतो. त्याचा मुलगा त्याप्रमाणे त्या शाळेत जायला लागतो. 3-4 वर्ष जातात आणि तो चांगला प्रोग्रेस करत असतो. आणि लॉकडाऊन होतं. लॉकडाऊन झाल्यानंतर पुन्हा शाळा ज्या उघडायची हे सुरू होते, प्रक्रिया सुरू होते, त्याला ते सांगतात की ऑनलाईन शिकवणार आणि त्यासाठी 10,000 फी. अच्छा. हे त्याला झेपत नाही आणि तो पुन्हा त्याला झिडपीच्या शाळेत टाकतो. हे घडलेली घटना. अच्छा. याच्यावर आपण काय भाष्य करूया? हे तरी तुम्ही पुढे गेलो का मागे गेलो? हे तर तुम्ही फार मोठ्या शाळांबद्दल सांगितलं. मी तर इथल्या मोठ्या शाळेबद्दल नाही, मी बोललो. तुम्हाला साध्या हायस्कूलचं पण उदाहरण सांगतो की त्यांनी देखील आता ऑनलाईन क्लासेस चालू केले. पण अडचण अशी आहे की त्याच्यासाठी त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ते नोट्स काढून पाठवतात, छोटे व्हिडिओ क्लिप्स करून लेक्चरच्या पाठवतात. पण काही मुलं माझ्या माहितीतली अशा दुर्गम भागात राहतात जिथे साधी फोन कॉलिंगची रेंज आली तरी मुश्किल आहे. तर ते बिचारे इंटरनेटवरती कसं वापरणं, म्हणजे त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती ह्या गोष्टीची अडचण नाहीये, पण तिथे रिसोर्सेसच जर नसतील त्यांना इंटरनेटचा, तर ते अभ्यास कसा करणार आणि किती नोंद करणार? नाही. बरं, तुमची पॉवर सिस्टीम रेग्युलर नसते, लाईट जातात येतात, हे सगळं ते, त्यामुळे ऑनलाईन शिक्षण कितपत होईल. बरं, मी तो प्रॉब्लेम आहे ना माझ्या याचा नातेवाईकाचा आता पुणे, आय मीन तो घर वर्क फ्रॉम होम करतोय. वर्क फ्रॉम त्याला अजून एक प्रॉब्लेम जाणवतो, म्हणजे नेट स्लो असतं. नेट स्लो असल्या कारणाने कामाची वेळ वाढतात परत. आता नेटवर विषय निघाला म्हणून की घरी त्याच्या बडोद्याला नेट फास्ट नसतं, ऑफिसचं नेट फास्ट असतं, ते काम पटापट होतात. इकडे नेट स्लो असल्या कारणाने सगळ्यालाच वेळ लागत जातो. अजून आपण जेव्हा सायन्स फिक्शन वरती बोलत होतो तेव्हा तुम्ही एक त्याच्या व्याख्या करताना सांगितलेलं की थोडासा द्रष्टेपणा हवा विज्ञान लेखक. तर तुमच्यातला जो विज्ञान लेखक आहे त्याच्या द्रष्टेपणाला करोना नंतरच्या जगात काय काय दिसतं? करोना नंतरच्या जगात मला माझ्या दृष्टीपणा, मी तुला सांगितल्याप्रमाणे अहमदाबादमध्ये जी हे झालं, एक युनिट रोबोटनी चालवलं, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. माझ्या दृष्टीपणा माणसाला तेच दिसतंय की अशा प्रकारे सगळं रोबोच्या हातात जाईल किंवा जाणं योग्य पण ठरेल.
कारण म्हणजे रोबोला काय करोनाचं हे होणार नाही. परंतु हे जाताना मला अशी भीती वाटते की यातला माणुसताचा टच कमी होईल का. म्हणजे तुमचं आता इवन अलेक्सा आपण म्हणतो, हे सगळं करताना माणसाचा ह्युमन टच कमी होतो असं मला काही वेळेला जाणवतं, की रोबो विल डू इट एव्हरीथिंग. तो त्या करोनाचा जी काही महामारी असेल त्या युनिटचा तो चार्ज हातात घेईल, स्वच्छता ठेवेल, त्या रुग्णांना औषधं वेळेवर देईल, त्यांना सगळं मिळतं की नाही बघेल, हे सगळं होईल. पण हे सगळं करताना कुठेतरी एक ह्युमन टच असतो, तो मिस होईल का असं मला वाटत राहतं, की कदाचित ह्युमन टच मिस होईल. म्हणजे मला ह्याच्यावरनं एक छोटीशी गोष्ट सुचली, ती अशी की एक सायकॅट्रिस्ट आहे आणि त्याचं असं मत आहे की सायकॅट्रिस्ट असल्यामुळे की आपण जे त्यांच्या मानसिक आजारांवर उपचार करतो ते सिम्प्टोमॅटिक्सवर जास्त करतो, सिम्प्टम्सवर आपण हे करतोय असं त्या सायकॅट्रिस्टला वाटत असतं, की आपण रोगाच्या सिम्प्टम्सना उपचार करतोय, त्याच्या खोलात जात नाही. तर ही सिस्टीम बदलली पाहिजे थोडी. म्हणजे काय व्हायला पाहिजे की तुम्ही सिस्टीमवर सिम्प्टम्सवर हे उपचार करा, पण त्याचबरोबर त्या माणसाची ज्याला आजार झालाय त्याची इम्युन सिस्टीम वाढली पाहिजे. आणि म्हणजे आता जर मानसिक आजार असेल की एखादा म्हणजे त्या विचारांचा कुठेतरी केमिकल लोचा आहे, ब्रेन केमिकल लोचा जो होतो मानसिक विकारांमध्ये, तर तो होण्याकरता विचारांचं हे असतं. डिप्रेशन काय येतं की एखाद्या ठराविक धक्क्यामुळे येतं, तर त्या धक्क्याला जर तोंड देण्याची तयारी असेल, मानसिक तयारी असेल, तर येण्याची गरज नाही. त्यामुळे तुमची इम्युनिटी मानसिकदृष्ट्या पण वाढली पाहिजे, ह्या पद्धतीने तो प्रयोग करत असतो किंवा तो स्टडी करत असतो. तर त्याच्याकडे एक केस येते. ती केस अशी असते की त्याचा प्रेमभंग झाला होतो त्या मुलाचा. तो प्रेमभंग का होतो, तर तो एका बँगलोरच्या, तो IT मधल्या क्षेत्रातले दोघे दाखवले, तर ते लिव्ह इन रिलेशनमध्ये असतात दोघं. पण लिव्ह इन रिलेशनमध्ये हे काहीच नसतं ना, तेव्हा म्हणजे ज्याला काय म्हणतात आपण त्याला रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी काहीच नसते. तर ती मुलगी त्याला सांगते की इट्स ओके, मला दुसरं करिअर आहे, मला जर्मनीला जॉब मिळतोय, तिकडे मला जायचं आहे, यात काही वाईट वाटण्यासारखं काही नाही, इट्स ओके, वी केम टुगेदर, वी आर गुड फ्रेंड्स, इट्स ओके. पण त्याला ते ऍक्सेप्ट होत नाही, कारण तो एका टिपिकल संस्कृतीत वाढलेला. मग तो डिप्रेशन मध्ये जातो आणि तो घरी येतो. घरी आल्यानंतर तेवढी त्याला ह्या सायकॅट्रिस्टकडे घेऊन जातात. तर तो विचार करतो की याला आपण काय करावं, आणि ही डिसाइड्स, तो म्हणतो की ठीक आहे, ह्याला डिप्रेशन आलं ना प्रेमभंगामुळे, तर याला अशा रीतीने याचे विचार अशा रीतीने प्रगल्भ करायचे की प्रेमभंग झाला तरी त्याला काही वाटता कामा नये. सो हीच म्हणजे त्याची मानसिकता किंवा त्याच्या विचारांमध्ये अशी शक्ती वाढवायची की ह्या काय डिप्रेशन त्याला येणार नाही प्रेमभंगामुळे. तर त्याप्रमाणे म्हणजे काय करायचं, तर तशी एखादी लस टाईपच करायचं. तू खामोशी पिक्चर बघितलास का? हो हो. तर त्याच्यामध्ये वैदारे म्हणजे काम करते, आठवलं? नाना पाटेकरांचं ना? तसं कोणीतरी काम करतात. नाही, खामोशी, हा वैदार रहमान, राजेश खन्ना. अच्छा, नाही तो नाही बघितलं. नाही, त्याच्यामध्ये कसं असतं की एकाला हे लागलं, वेळ लागतं, तर त्यावेळेला ती वैदार रहमान नर्स असते, तर तिला ते हे वापरतात, सरोगेट सारखं वापरतात की तू त्याच्यावर खोटं प्रेम कर आणि त्याला प्रेमातून पुन्हा एकदा उभं करू आपण. हे एकदा ठीक होतं, ते सेकंड टाइम करायला जाते तेव्हा तिला ते ऍक्सेप्ट होत नाही, कारण तिचं पण मन आहे ना. छान पिक्चर होतं मला. तर त्याच्याशी मी थोडंसं लिंक केलं, म्हणजे असं की हा डॉक्टर त्याच पद्धतीने विचार करतो, पण ह्या ठिकाणी माणूस न आणता तो रोबो आणतो, एक स्त्री रोबो. स्त्री रोबो त्याच्याबरोबर सोडतो की आता त्या तो याला त्या वडिलांना काय सांगतो की त्याला आता अशा ठिकाणी आपल्याला गुंतवायला लागेल की त्याचे विचार स्ट्रॉंग करायला लागतील, प्रेमभंगासाठी त्याला स्ट्रॉंग करायला लागेल. तर ते म्हणतात कसं करणार, त्यासाठी काही घटना घटायला लागतील की तो पुन्हा कुठे प्रेमात पडायला लागेल. तर तो सांगतो की घटना घडतीलच असं नाही, पण घडल्या नाही तर आपल्याला ते घडून आणायला लागतील. तर घटना घडून आणायची म्हटल्यानंतर तो रोबोला अपॉइंट करतो, एका रोबो मुलीला, आणि स्त्री रोबो त्याला त्या पद्धतीने ट्रेन करतो आणि प्रेमात पडतो. तो त्याच्यानंतर एका पार्टीमध्ये त्याला दुसरा एक माणूस भेटतो, त्या मुलीशी तो लगट करायला, त्या रोबो स्त्रीशी ज्याच्या या मुलाचं जमत असतं.
त्याला काही वाटत नाही त्याचं, कारण ही इज इम्युन. आणि ती मात्र ती म्हणते नाही मी या माणसाला ओळखतच नाही आधीच्या. म्हणजे पर्यंत डॉक्टरकडे येतो. डॉक्टर म्हणून ही त्याला कशा काय ओळखेल, आम्ही सगळं मेमरी डिलीट केली तिची आधीची. आलं लक्षात? हो हो, मी तिला असं आधी पण वापरलेलं असतं. बरोबर बरोबर. हा, म्हणजे ती एक केस पूर्ण झाल्यानंतर त्याची मेमरी डिलीट करून पुढच्या नेक्स्ट प्रोजेक्ट साठी वापर. नाही, पुढच्या केसला वापरली. तर तो म्हणतो हे काय या पद्धतीने आपल्याला असं अनेक आजारांवर उपचार करता येते. तर आणि या कामासाठी माणसापेक्षा रोबोच बरे. माणसापेक्षा रोबोच बरे ह्याच्यावर मग कमेंट येतं की असं जर व्हायला लागलं माणसापेक्षा रोबोच बरे तर ह्युमन टच राहायला पुढे. तर तो ह्युमन टच जाऊ नये जेव्हा एआय पुढे डेव्हलप होईल, हा एक विचार आला फक्त. हा लक्षात की एआय डेव्हलप व्हावं पण त्यामध्ये ह्युमन टच जाऊ नये. माणसाच्या भावभावनेचा खेळ आहे तो नाहीसा होऊ नये. नाही तर म्हणजे सगळं मेकॅनिकल होईल ते. याच्यावरती मला एक बघितलेली गोष्ट आठवते. सिनेमा आहे का ब्लॅक मिररचा एखादा एपिसोड तेवढं नाही आठवत आहे, पण त्याच्यात असं आहे की एक स्त्री तिच्या प्रियकराचा जशाच तसा रोबो ऑनलाईन बनवून मागवते आणि मग जेव्हा त्यांचं पटत नाही आणि काहीतरी भांडण होतं तर ती म्हणते की माझ्याशी बोलू नको तू जा आता. तर तो खरंच ठीक आहे म्हणून ज्याला वळतो आज्ञा पालनाच्या ह्याच्यात, तर ती वैतागते. ती म्हणते अरे असं म्हटल्यानंतर तू जायचं नसतं, तू थांबून आणखीन समजूत काढायची असते. तर त्याला ती कॉन्सेप्ट कळत नाही त्याला. तर तो रोबो विचारतो पण तूच मला जा म्हटलंस ना. तर हा जो ह्युमन अँगल आहे की समजून घेणं असतं, फक्त इन्स्ट्रक्शन फॉलो करणं नसतं प्रत्येक गोष्टीत. तर ही एक खूप मोठी अडचण त्याच्यामध्ये आपला ओलांडायची. तर म्हणजे हे जर सगळं रोबोच्या हातात गेलं त्याच्याप्रमाणे कोरोनाच्या वॉर्ड प्रमाणे तर कठीण होईल ना. हो हो हो. मी माणसाची प्रेमाची जी भावना आहे, प्रेम भंग ठीक आहे की त्याला त्रास होतो, पण तरी ती भावना नाजूक आहे ना, ती नाजूकच राहिली पाहिजे. तिचा दगड होता कामा नये असं मला वाटतं. एक टेड टॉक बघितलेला मी, त्याच्यात त्यांनी याच कॉन्सेप्ट बद्दल बोललं होतं की मानवी मेंदू विरुद्ध कम्प्युटराइज्ड प्रोसेसिंग. तर त्याच्यात कम्प्युटर्स किती जास्त एफिशियंट आहेत मानवी मेंदूपेक्षा वगैरे वगैरे याच्याबद्दल जे आपण चर्चा करतो त्या सगळ्याबद्दल ते होतं. पण शेवटी येता त्यांनी असं सांगितलं की ज्या मूळ भावभावना आहेत किंवा जे इन्स्पिरेशन्स आहेत, जी क्रिएटिव्हिटी आहे, ह्या ज्या सगळ्या कॉन्सेप्ट्स आहेत ह्या कायम अॅनालॉगच राहणार आहेत. त्या कधी डिजिटाइज होऊ शकत नाहीत. त्याच्यासाठी मानवी मेंदूच हवा. आपण ते कितीही एआय डेव्हलप केलं तर त्याच्यात आपण ते प्रत्यारोपित करू शकत नाही जशाच तसं. म्हणजे मला वाटतं की रेसिपी, एखाद्या पदार्थाची रेसिपी ओके, ती समजा रोबोट लिहिली तर तो त्याच्या पद्धतीने करेल त्या पद्धतीने, पण तिच्या हाताची चव त्या पदार्थात उतरेल का? मी फुलांनी म्हटल्याप्रमाणे त्या व्यक्तीच्या हाताची चव त्या पदार्थात उतरणार नाही, कारण ते प्रेम असतं ना, ते चव म्हणजे. तेच जर नसेल तर काय गंमत आहे? एक आहे की तुमच्या सगळ्या कथांमध्ये एक खूप स्ट्रॉंग सोशल एलिमेंट नेहमी असतो की एका सामाजिक गोष्टींबद्दलचं कुठल्या ना कुठल्या तरी एका सामाजिक अँगलचं प्रतिबिंब त्या कथेत असते किंवा त्याचा गाभा असतो. जे आत्ताच्या तुमच्या बोलण्यातही तसे अनेक मुद्दे तुम्ही मांडलेत सामाजिक अंगाने. पण एक समाज व्यवस्था म्हणून या पोस्ट कोरोना काळात काही बदल होऊ घातले तुम्हाला दिसत आहेत का? किंवा काही मोठे ठळक परिणाम जे पूर्वी असं चालत होतं पण इथून पुढे आता असं राहणार नाही, असं काही समाज म्हणून, समाज व्यवस्था म्हणून? मला एक जाणवलेला प्रकार असता की म्हणजे जो मी मध्यमवर्गात बघितला, मला इतके दिवस वाटायचं की मध्यमवर्ग हा आपल्या स्वतःच्या ह्याच्यातच मशगूल असतो. म्हणजे तो त्याला सतत आपल्या मध्यमवर्गाला अत्याचार होत असं वाटतं. काही वेळेला तो म्हणजे जो खालचा वर्ग आहे त्याच्याकडे तो फारसं लक्ष देत नाही असं माझी स्वतःची समजूत होती, पण ती तितकीशी खरी नाही असं मला जाणवलं या कोरोनाच्या की बऱ्याच ठिकाणी मला मध्यमवर्ग हा खालच्या वर्गाला मदत करताना आढळला आणि त्यामध्ये कोणत्याही जातपात धर्माचा काही संबंध नव्हता.
ते स्वतःहून पुढे येत होते, आपल्या कमालीला मदत करत होते, किंवा जे काही विकर सेक्शन्स आहेत त्यांना मदत करत होते. काही ठिकाणी ते कार्यकर्ते म्हणून पुढे येत होते. तर हे मला खूप चांगला प्रकार वाटला. आणि दुसरं म्हणजे डॉक्टरांचं दोन्ही रूप बघितलं रे. म्हणजे डॉक्टरला देवाचं रूप पण बघितलं आणि दुसरं रूप पण बघितलं. हे मला खटकलं की डॉक्टर आपण पहिल्यापासून आपला कल्चरच असे रे की आपण डॉक्टरांना देव मानतो. आणि तसं त्यांचं आहे पण, म्हणजे नाही असं नाही म्हणत, पण तिकडे काही जे केसेस अशा घडल्या की त्या असं नको द्या. म्हणजे डॉक्टर ह्याच्याचा विश्वास कधी उडता कामा नये असं मला पहिल्यापासून वाटतं की डॉक्टरांचा माणसाचा विश्वास उडता कामा नये. कारण तो उडाला की सहज समजा रे, मग कोणावर हे करायचं आपण फेक. तर फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट कदाचित नाहीशी होत असल्या कारणामुळे असं घडतंय का, हा मला प्रश्न पडतो. की म्हणजे माझी फॅमिली डॉक्टर होती, तिला माझी मुलं मावशी म्हणायची, मी एवढं नातं होतं. तर तो एक विश्वास होता. आज असं वाटतं की हा डॉक्टर आपल्याकडे पैसे काढत नसेल ना, ही उगीच भावना या कर्जामध्ये जाणवली लोकांच्या मनात, की त्यांना असं वाटायला लागलं की आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर आपल्याला उगीच आत टाकतील का. नाही, अशा केसेस झाल्यात ना बऱ्याच, की जिथे लाखो रुपये म्हणतेच ना, लाखो रुपये उगीच बिल करतील का, अशा बऱ्याच केसेस झाल्या. तर ते ह्याच्यामध्ये मला जाणवलं की ते चुकीचं घडलं. म्हणजे आपण त्यांना देवदूत म्हटलं सुरुवातीला, कर्मचाऱ्यांना सुरू झाला तेव्हा त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या, सगळं दिवे लावले. आणि असं असताना मग हे असं घडलं की वाटतं की मग लोकांनी ज्या विश्वासाने तुमच्यासाठी केलं ते व्हायला नको. म्हणजे सगळे डॉक्टर असं नाही, बरेचसे डॉक्टर चांगले असतील, नाही असं नाही, पण जे काही 10% लोकांनी केलं पण त्याचा अख्ख्या सिस्टीमवर परिणाम होतो. सिस्टीमवर परिणाम. आणि याच्यामध्ये मला एक म्हणजे जे तुम्ही आरोग्य व्यवस्थेचं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांबद्दल सांगितलं, पण त्यांच्या जोडीलाच स्थानिक स्वराज्य संस्थांचा पण याच्यामध्ये खूप मोठा वाटा निगेटिव्ह अर्थाने म्हणतोय, परसेप्शन या बाबतीत. कारण जे काही सरकारकडून आलं ते काही सरकारने थेट लोकांच्या हातात नाही घेतलं, त्या चेन मधून येतं ते. आणि मग असं येत सगळ्यात शेवटचा घटक म्हणजे ग्रामपंचायत. आणि त्या स्तरावरती इतक्या गोष्टी मी ऐकल्या आहेत की अनेक स्थानिक पातळीवरचा भ्रष्टाचार आहे. ज्या छोट्या छोट्या किट्सचं वाटप करायला दिलेलं होतं त्याच्यातही ते त्यांनी व्यवस्थित केलेलं नाहीये. रेशनिंगच्या धान्य म्हणजे सरकारला दोष देण्यात काही अर्थ नाहीये, कारण राज्य सरकार किंवा केंद्र सरकार त्यांच्याकडून पुढे पाठवत आहे, पण ते पर्कोलेट होऊन लोकांच्या हाती पडेपर्यंत त्यातलं किती शिल्लक राहत आहे याच्याबद्दल खूप शंका आहे. अरे मला आठवतंय की आम्ही ज्या महामानुषी एरियात आमच्या कंपनीतर्फे CSR ऍक्टिव्हिटी करायचो, त्यावेळेला काही जण यायची आमच्याकडे, आम्हाला पैसे द्या, तुम्ही ऍक्टिव्हिटी करता म्हणून. म्हटलं अरे आम्ही तुमच्या लोकांसाठी चांगल्यासाठी करतोय आणि आम्हाला पैशाचा काही संबंध नाही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आमच्यावर जॉईन व्हा, बघा आमचं काम. आणि आमची कंपनी त्या दृष्टीकोनात चांगली होती, म्हणजे ते असं हे नव्हतं. तुम्ही आम्हाला त्यांनी फ्रीडम दिला होता की तुम्ही करा, पण शेवटी हे एलिमेंट असतातच रे, हे आपण किती म्हटलं तरी काही प्रमाणात पण हे प्रमाण वाढता कामा नये, त्या वाढताना दिसतंय. तो एक प्रकार जरा खटकतो. तर या संदर्भात थोडस लोकांचं हे व्हायला लागेल रे, काय ब्रेन वॉशिंग व्हायला लागेल रे. म्हणजे संस्काराचा प्रकार आपण म्हणतो ना, तो कुठेतरी आवश्यक आहे. तर त्यांच्यावर आता हे कशा प्रकारे होणार माहित नाही. टीव्ही चॅनल्स खरंच चांगलं साधन आहे, पण त्याच्याकडनं काय होत नाही. तिकडे आपल्या बायकांच्या संस्कारक्षम असं काय म्हणून दाखवतायत नेमकं, आणि कितीसं दाखवतायत, काय दाखवतात हा मोठा प्रश्न. मी मला तर कळतं अशा पातळ्यांतरी बायका मी तरी कुठे बघितल्या नाही. आमच्या संस्कार होत्या, असं काय नव्हतं बाबा. हे आपलं काय किती कटकार असताना आणि काय ते संस्काराच्या गोष्टी सांगून संस्कार होणार नाहीत ना. तुम्ही त्या कथेतून काहीतरी घेण्यासारखं. मला कधी कधी वाटतं गोखले म्हणायचं, गोखलेंचा वाद होता स्वराज्य की सुराज्य. मला कधी कधी वाटतं की गोखले बरोबर होती की काय, की आधी स्वराज्य मग सुराज्य. टिळक आणि गोखल्यांचा वाद होता. हो. तर त्या ऐकायला हवं होतं की काय, हा, की गोखल्यांचं आपण ऐकायला हवं होतं की काय, की शेवटी संस्कार महत्वाचे आहेत.
पण तर ते नाही तेवढा झालेलं. आपण समाजावरती विश्वास दाखवायला हवा ना, की आपण असं ठरवून जर का बसलो की सगळ्यांना आधी सुसंस्कारित करू मगच, तर असं कधीच होणार नाही, अशी कधीच एक होणार नाही. टप्पा बरोबर प्रॅक्टिकल नाही ते. हो. प्रॅक्टिकल नाही. 100% प्रॅक्टिकल नाही. कारण शेवटी वर्गात बघा ना, तरी शिक्षक कुठेतरी गोष्ट शिकवली ना, तरी वर्गातले 50 डोकी काही तेच घेत नाहीत ना. प्रत्येकाचा आपली आपली फिल्टर वेगळा असतो त्यांच्या डोक्यातला. प्रत्येक जण आपल्या सोयीचं आणि जेवढं पचेल तेवढंच घेतो. तर हेच संस्कारांच्या बाबतीतही खरं नसणार. तू मिलिंद मोगल यांची शाळा कादंबरी वाचलीस का? नाही. मला वाचायची आहे ती. माझ्या लिस्ट मध्ये आहे ती. ते अवश्य वाच. तर ती शाळा कादंबरीमध्ये म्हणजे जे आपण मुलं ती फुलं वगैरे हा पिक्चर सोडून दे, ती प्रॅक्टिकल शाळा आहे. म्हणजे ती शाळेतली मुलं टपोरी असतात, तर त्यांच्यात त्या पौगंडावस्थेतले विचार आहेत आणि तो टपोरीपणाचा कुठेतरी एक अँगल असतोच. तर मला इथे जैन म्हणाले, अशी कधी शाळा असते का? अशोक जैन. तर जैनानं म्हटलं, जैन सर, आमची शाळा अक्षरशः अशीच होती जी मिलिंद मोकेलांनी लिहिली तशी. नाही तर आणि तर जिथे संस्कार व्हायचे तिकडे शहरातला एक पॉलिश शाळांचा क्लास सोडला तर बाकी ग्रामीण स्तरावर हे असंच असतं सगळं. तेच ना. तिकडे चित्र फारसं उत्साहकर नाहीये. म्हणजे जिथे आपण प्रत्येकाला काही म्हणतो ना काहीतरी रिलेटेबल गोष्ट ते त्याच्यात फारसं हे मिळणारच आहे. हा मिळणारच आहे. तर तिकडेही म्हणजे शिक्षकांचा उत्साह कमी आहे आणि मुलांचा जर 6वी-7वी आले की त्यांना शिंग फुटतातच. त्यांना कुठेतरी पॅनलाइज करायला लागतं. ते नाही होत आहे. त्यामुळे कित्येक वेळा मी बघतो की काही छान चांगली मुलं असतात रे, की जी व्यायाम करतात, क्रिकेट छान खेळतात आणि काही दिवसांनी दारूमध्ये बुडतात. ही अशी मी काही म्हणतो बघितली की अरे मला वाटायचं काय मस्त छान पोरगा आहे, गेम्स खेळतोय, उत्साहाने सगळे, आणि काही दिवसांनी तो दारूच्या नशेत संपलेला असतो. ते का असं घडतं हे प्रश्न पडत राहतात. म्हणजे ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर काय प्रश्न पडतात त्यातला हे असे प्रश्न असतात की नेक्स्ट जनरेशन सक्षम का होत नाही. तर करोनाच्या निमित्ताने तरी त्यांनी सक्षम व्हावं, कारण नाही ते इलाजच नाही. आणि आपल्या घरातल्या विकर सेक्शनसाठी हो, घरातल्या आजारी माणसांसाठी, घरातल्या वृद्धांसाठी, की त्यांना आधार देण्यासाठी तुम्ही सक्षम होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि करोनाने तुम्हाला हेच शिकवलंय की सक्षमता हवी, त्यासाठी इम्युनिटी नुसती शारीरिक नको, तर शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तिन्ही मी सक्षम हो, सो दॅट यू कॅन सर्वाईव्ह अँड यू कॅन टेक अदर्स विथ यू, युअर फॅमिली मेंबर्स, दोज हू आर वीक इन. नाही तर मग त्या माणसाने आईला जसं रानात सोडलं तशी परिस्थिती. आणि त्या माणसालाही काय वाईट वाटलं असेल का? वाटलंच झालं रे. तर आर्थिक घडी सुधारायला खूप वेळ लागेल रे, कारण एवढा मोठी गॅप झाली रे. गोष्ट जाणवते ती अशी की आपल्याकडे मॅनपॉवर आहे पण आपल्याकडे स्किल नाही रे. म्हणजे आपण जे आत्मनिर्भर भारत म्हणतो त्या स्किल अपेक्षित आहे. म्हणजे मला आठवत आहे की आपण ट्यूबलाइट्स काढून LED सुरू केले. ट्यूबलाइट्स आधी कन्झम्पशन वाढतं आणि इतरही प्रकार आहेत. तर LED फायदेशीर आहे, बरंच फायदेशीर आहे. तर त्यासाठी आम्ही हे घेतले होते की त्यांच्या सीसर ॲक्टिव्हिटीमध्ये की प्रेझेंटेशन्स घेतले होते. आणि जे कोणी आता इलेक्ट्रिशियन्स आहेत गावागावातले वगैरे, की त्यांनाही शिकवलं होतं की LED का वापरा तुम्ही, त्याचा फायदा काय, ते कसं करायचं. तर अशा प्रकारे योजना करायला हव्यात, तरच ते. तर त्यासाठी इंडस्ट्रीने पुढे यायला हवं, की इंडस्ट्रीमध्ये जे काही कारण इंडस्ट्रीमध्ये चांगले इंजिनियर्स आहेत, तर त्यांनी पुढे येऊन आपलं ज्ञान पुढच्या ह्याला द्यायला हवं, इलेक्ट्रिशियन्सना, फिटर्सना. कारण तुम्ही त्या मानाने तुम्हाला तुमच्याकडे हे असतं, रिसोर्सेस असतात, तुम्ही प्रेझेंट नॉलेज शिकू शकता, मॉडर्न नॉलेज शिकू शकता, तरी तुमची कपॅसिटी पण असते. पण खालच्या वर्गाची नसते रे. त्यांचा प्रथम इंग्लिशमध्येच वाहन होतो. टॅलेंट असतं, शिकायची इच्छा पण असते, मेहनतीची तयारी पण करता कोण घेत आहे, पण त्याने कोणी सांगणारच नाही रे, गाईड करणारच नाही. हे खूप खटकतं. तर ते नॉलेज शेअरिंग होत नाहीये. आणि आत्मनिर्भर भारतासाठी नॉलेज शेअरिंग व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी खालचा वर्ग त्यांना पुढे आणलं पाहिजे तुम्ही, आणि त्यांच्याकडे टॅलेंट आहे त्याचा वापर केला पाहिजे, त्यांच्या मेहनतीचा वापर केला पाहिजे.
आणि तरच ते त्यांच्या पायावर उभे राहतील ना. आणि ते जेव्हा त्यांच्या पायावर उभे राहतील का 130 कोटी ही फोर्स आहे म्हटलं तर फोर्स आहे, नाही तर तो बर्डन आहे. त्यातल्या प्रत्येकाने जर कॉन्ट्रीब्युशन दिसेल तर प्रचंड फोर्स आहे. हम्म. पण जर काहीच काही केलं तर बर्डन आहे, ओव्हरहेड मध्ये. तर आत्मनिर्भर भारतासाठी जे म्हणजे ह्याच्यातले जे सुशिक्षित आहेत, जे चांगले इंजिनियर्स आहेत, त्यांनी पुढे यावं आणि आपलं नॉलेज हे करावं, शेअर करावं, असं मला वाटतं. तर त्यानिमित्ताने, कोरोनाच्या निमित्ताने हा एक प्रकार की प्रत्येकाला सक्षम व्हायचं आहे आणि ती सक्षम होण्यासाठी एकमेकाला आधार द्या आणि पुढे चला. ही खूप अनपेक्षित अशी अचानक आलेली आपत्ती होती आपण म्हणूया. आणि त्याच्यामुळे कोणालाच काय माहिती नव्हतं की नेमकं काय घडलेलं आहे किंवा नेमकं काय घडणार आहे पुढे जाऊन. आता 20-1 वर्ष प्रवास करतोय मी जेवढ्या लोकांना, पहिल्यांदा घडलेलं असं की इतक्या मोठ्या कालावधीसाठी मुंबईची लाईफ लाईन ज्याच्यामधनं काही लाख प्रवासी प्रवास करत असतात रोज, तर ती बंद आहे, पूर्णपणे ठप्प आहे. वर्क फ्रॉम होम, तेही अँकरचं वर्क फ्रॉम होम झालं. म्हणजे मी स्वतः 1.5 महिना जवळपास आमचे 3 अँकर आम्ही जे आम्हाला घरी सेटअप दिला होता, पूर्ण कॅमेरा आणि सगळ्या कनेक्टिंग सिस्टीम ज्या असतात त्या दिलेल्या होत्या आणि इंटरनेट कनेक्शन आम्ही तिकडे वापरून आम्ही थ्रू व्हायचो बुलेटिनसाठी. म्हणजे आता 7 वाजता समजा बुलेटिन सुरू झालं तर 7 ते 7:10 पहिल्या काही 4 बातम्या, तर त्याचं स्क्रिप्ट आम्हाला व्हॉट्सअपवर यायचं. मग 7:10 नंतर परत 7:15 ते 7:30 अच्छा. त्याचं स्क्रिप्ट व्हॉट्सअपवर यायचं. सो दॅट आम्ही एक बॅकअप ठेवला होता. म्हणजे समजा इकडे काही प्रॉब्लेम झाला, समजा इकडे काही गडबड झाली, तर बुलेटिन मध्ये ब्रेक घ्यावा लागू नये किंवा अँकर ब्लँक होऊ नये म्हणून ही केलेली प्लॅन बी ची अरेंजमेंट अतिशय वर्क झाली, तुला सांगतो. आणि या सगळ्या काळात मी तुला सांगतो, आमच्याकडे येणाऱ्या काही बातम्या आहेत ना, किंवा हे जे कोरोना योद्धा आहेत ना आपले सगळे, त्यांना मी आधी सॅल्यूट करेन. कारण या मंडळींनी आम्हाला खूप मोटिवेट केलं. कारण यांच्या तुलनेत आमची रिस्क फारच कमी. म्हणजे तू डॉक्टर्स घे, पोलीस घे, तू आशा सेविका ज्या आशा वर्कर्स सर्वे करतात जाऊन, बरोबर, ही मंडळी, बीएमसीची मंडळी मुंबईचा विचार केलास तर, की जी सफाई कामगार आहेत, जे स्वच्छता करण्याचं काम अविरत करतायत. पावसाळा इतका भयानक पाऊस पडलाय यावेळी, तरी देखील मुंबईचे रस्ते स्वच्छ ठेवणं, एकूणच स्वच्छतेची जबाबदारी असेल, ही सगळी असंख्य म्हणजे अत्यावश्यक सेवेतली सगळीच मंडळी ज्यांचं मी नाव घेईन इकडे, तर ही मंडळी जर अविरतपणे येत आहेत, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, ही सगळी मंडळी जर आपल्या जीवाची जोखीम पत्करून येत आहेत, ती इन्फेक्ट होत आहेत आणि तरी देखील इन्फेक्ट झाल्यानंतर आमच्याकडे बातम्या यायची की ते कोरोना मुक्त झाले आणि मग त्यांनी पुन्हा एकदा ड्युटी जॉईन केली. मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठं मोटिवेशन काय पाहिजे, की प्रेक्षक त्यांचा अत्यंत बहुमूल्य असा वेळ आम्हाला देत असतात. तर आमची ती जबाबदारी आहे की त्यांच्या वेळेची किंमत त्यांना योग्य पद्धतीने, योग्य दर्जात्मक पद्धतीने द्यायची. त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांनी आम्हाला जो वेळ डेडिकेट केलेला आहे त्याचा कुठल्याही प्रकारे त्यांना असं वाटायला नको की अरे ह्याचं बुलेटिन उगाच बघितला, मग काय हा नीट बोलत पण नाहीये किंवा अदरवाईज. तर त्या दृष्टीने काळजी घेणं फार गरजेचं आहे. म्हणून ही पथ्य पाळणं हे फार महत्वाचं आहे. प्लीज 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 तुम्ही शिस्त पाळा, कारण ही फार गरजेची आहे. आणि तुमच्यापासून तुम्ही सुरुवात करा. तुमचं अनुकरण दुसरे करतील, त्यामुळे तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा. स्वतःच्या घरच्यांना सांगा आवर्जून, या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही ही वेळच येऊ देऊ नका की तुम्हाला कोरोनाच्या तावडीत तुम्ही सापडा. इतकी तुमची इम्युनिटी वाढवून ठेवा, इतकी तुम्ही काळजी घ्या. तर मॅक्झिमम तुम्ही तुमच्या परीने काळजी घ्या. आणि दुर्दैवाने जसं मी म्हणतो की काही वेळा तुम्ही इन्फेक्ट झालात तर मग त्या स्टेजला देखील तुम्ही तेवढे मेंटली स्ट्रॉंग असता की तुम्ही त्याच्याशी फाईट करू शकता. म्हणजे आमच्याकडे अशी अनेक उदाहरणं आम्ही पाहिलेली आहेत की 104 वर्षांचे आजोबा कोरोनामुक्त होऊन गेले, 90 वर्षाच्या आजी कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या, 104 वर्षांचे आजोबा कोरोनामुक्त होऊन घरी गेले. तर ही सगळी उदाहरणं आपल्या समोर आहेत. त्याच्यामुळे घाबरून प्लीज जाऊ नका. दुर्दैवाने तुम्हाला इन्फेक्शन झालं तरी की त्याच्यानंतर घ्यायची खबरदारी किंवा मेंटली कसं स्ट्रॉंग राहायचं हे फार महत्वाचं आहे.